आजच्या सभेमध्ये देवेंद्रजींनी जे नागरिकांना आवाहन केलंय, मतदारांना जे आवाहन केलेलं आहे ते फार महत्वाचं आहे की बऱ्याचशा विरोधकांकडून आहे ना मतदारांमध्ये चुकीचा समज पसरवला जातो आणि तुम्ही चुकीच्या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. तर त्या सगळ्यांचा स्पष्ट भाषेमध्ये त्यांनी काडीमोड केलेला आहे आणि मतदारांना सगळं समजून सांगितलेलं आहे की कोणत्या योजना कशा राबवल्या जातात आणि कशा राबवल्या पाहिजेत. आता मागच्या वेळेला खासदार साहेब जे होते, खासदार साहेबांना मोदीजींचं नाव घ्यायचीच लाज वाटते. जर एखादी योजना जर सर्वसामान्य माणसांपर्यंत खासदार साहेबांनी पोहोचवली असती तर मोदीजींचं नाव मोठं झालं असतं. म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक कोणतीही योजना सर्वसामान्य माणसाला दिली नाही आणि त्याच्यापासून त्यांना वंचित ठेवलं. शिरूर लोकसभेचे खासदार उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील जे उमेदवार आता महायुतीचे आहेत, त्यांनी 2 वेळा खासदारपद बसवल्यामुळं त्यांना शिरूर लोकसभेचा विकासाचा जो गाडा आहे त्याच्याबद्दल त्यांना जाण असल्यामुळे आणि ते आता महायुतीचे उमेदवार असल्यामुळे सर्व पक्षाचे नेते त्यांना प्रचंड मतांनी निवडून देतील आणि आम्हाला शिरूरकरांना विश्वास आहे की शिवाजीदादा आढळराव पाटील हे मोठ्या मताधिक्याने शिरूर लोकसभेमध्ये निवडून येतील आणि खासदार होऊन देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना ते पंतप्रधान उमेदवारासाठी मतदान करतील. सुधीर भाऊ, या ठिकाणी आता जी सभा झाली तर काय वाटतं तुम्हाला चित्र तालुक्याचं? या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची जोरदार सभा शिरूर शहरामध्ये पाचकंदील चौकामध्ये झालेली. खऱ्या अर्थाने गेली 5 वर्ष ज्यांनी मतदारसंघामध्ये अजिबात फिरकले नाहीत, अनेक गावांना 1 रुपयाचा निधी सुद्धा नाही आणि त्या गावांचा जो आपला मतदार आहे, जो खऱ्या अर्थाने शेतकरी राजा आहे, जनता राजा म्हणून आपण शेतकऱ्यांना पाहतो, त्यांचं कोणतंही दुःख हलकं करण्याचं काम किंवा व्यापारी वर्ग असेल, कुठल्याही क्षेत्रातल्या कोणत्याही मतदाराच्या दृष्टीने विद्यमान खासदार अमोल कोल्हे साहेबांनी कोणतंही काम केलेलं नाही. आता फक्त मतदान आहे म्हणून निश्चितपणे ते जरी फिरत असले तरी अनेक गावांमध्ये सर्वसामान्य शेतकरी त्यांना प्रश्न विचारतायत की गेली 5 वर्ष आपण कुठं होता. निश्चित हे सगळं चित्र पाहिलं तर आढळराव दादांनी कोरोनाच्या काळात सुद्धा अगदी 10-12 वेळा प्रत्येक भागामध्ये जाऊन त्यांना ज्या ज्या गरजू लोकांना साहित्याचं वाटप करून, किराणा साहित्य असेल, अदर कोणत्याही सॅनिटायझर असेल किंवा ज्या काय आरोग्याच्या दृष्टीने गरजेच्या सुविधा दादांनी गावोगावी जाऊन पुरवलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे आगामी 13 तारखेला उच्चांकी मताने दादा निवडून येतील याला खात्री आहे.